आता कारण बाकीचं तर डोंगरच आहे तिथं त्याच्या बघा आता कसं टेक्निकली करायचं बापट ते राजे भोसले यांच्याबरोबरच होतो आणि इथून मोहर पण त्यांच्याबरोबरच राहणार. दीपक पवारांनी जे आम्हाला त्यांना बोलवून घेतलं होतं भेटायसाठी, पण त्यांनी वेगळंच त्याचं हे केलं, राजकारण केलं. त्याचे दबाव होता का त्यांचा? काय काय होतं नेमकं? कसं काय तुम्ही हे झालं? नाही भेटायसाठी बोलवून त्यांनी ते प्रवेशाचं हे दाखवलं. पण तुमच्या काळात मुखलरी घातल्या, तुम्हाला बाईट दिला, तुम्ही आमदारांवर टीका केली, ऊसाचं राजकारण करतात म्हणून. मग एवढं सगळं तुम्ही नाही आम्ही नाही, ती ऊसाची टीका आम्ही केलेली नाही. ऊसाची टीका आम्ही केली नाही. ऊसाची टीका ती त्यांनीच केलेली आहे. तुमच्या काळात मुखलरी घालायचं तुम्हाला कळलं ना का तुमचा पक्ष प्रवेश होतो? तुम्ही त्यावेळेस का विरोध केला त्यांना की असं काय करताय तुम्ही? मफलर घातलं, पण आम्हाला बाईटचा ह्याचा विषय काही माहीत नव्हता. ही बाईट दिल्यावर हे असं होतं की ते पुढं एवढं हे होतं ते आम्हाला माहीत नव्हतं. काय मला एवढं तरी माहिती होतं ना की तुम्ही पक्ष प्रवेश करताय, राष्ट्रवादीमध्ये जाताय, तुम्ही गळ्यात मफलर घातले. आम्ही सगळं केले ना. आम्ही प्रवेशाच्या उद्देशानं तुम्ही काय नेमकं दाखवता? आम्ही प्रवेशाच्या उद्देशानं गेलेलो नव्हतो. तुम्ही ते केलं ते चुकीचं केलं का आता करताय ते चुकीचं करताय? काय केलं? ते केलं ते चुकीचं करतोय. आत्ता जे करतोय हे बरोबर करतोय. आम्ही दीपक पवारांना आमदार करू, तर काय याच्यावर काय म्हणायचं? त्यात काही सत्य नाही. की आमदार करणार आहे त्यांना तुम्ही मुलाखत दिलेली आहे, नेमकं काय म्हणतात? काय खरं आहे नेमकं त्यांना आमदार? ते काय खरं नाही. ते आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार बोलून गेलो चुकून. ते आमची चुकी झाली. ते आम्ही आज चूक सुधारलेली आहे आणि इथून पुढे आम्ही शिवेंद्रराजे भोसले साहेब, महाराज साहेब यांच्याबरोबर कायम राहू. ऊसाचं राजकारण चालतं का तुमच्या? ऊसाचा प्रश्नच नाही. आमच्यातल्या कोणाचाच ऊस नव्हता आणि ते बोलले ते चुकीचंच आहे. ऊसाचं राजकारण आमच्या इकडं अजिबात होत नाही. बाबा सर्वांना न्याय देतात. समान न्याय. बाबांच्या वाड्यावर सर्वांना समान न्याय भेटतो. ऊसाचं राजकारण होतच नाही. साधा एक प्रश्न, तुम्हाला त्यावेळेस दबाव होता का आत्ता दबाव आहे? त्यावेळेस थोडासा दिशाभूल केली. दबाव नव्हता, दिशाभूल केली, लालच होती. त्यामुळं आम्ही ती चूक आमच्याकडून घडली. आत्ता कसलाही दबाव नाही. आम्ही आमच्या मनानं इथं आलो आहे. तुमच्या गावात दीपक राऊत मेळावा घेणार ते काय आता तुम्ही नियोजन? ते बातम्या चुकीच्या आहेत. ते म्हणजे मेळावा घेणार नाही. ती आमच्याकडून झालेली अजाणतेपणाने चूक होती. आम्ही तसं काही नाही. आम्ही आत्ता पण शिवेंद्रबाबांबरोबरच आहोत. इथून पुढे पण आम्ही शिवेंद्रबाबांबरोबरच राहू. आता किती लोक आले तुमच्याकडे? आत्ता जवळजवळ 100 लोक आहेत आमच्याबरोबर. काय शिवेंद्रबाबांची चर्चा झाली? काय म्हणतो शिवेंद्रबाबांनी सांगितलं इथून पुढे व्यवस्थित हे करा. आहे मी बरोबर आहे. विकासाला कुठे नाही आणि आहेत कामं चालू आहेत. पण अजाणतेपणाने थोडी मुलं असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो. इथून पुढे दीपक पवारांनी तुमची दिशाभूल केली. तुम्ही आता दीपक पवारांना काय सांगाल याबाबत? नाही, ते आम्हाला माहीतच नव्हतं. हा पक्षप्रवेश आहे माहीतच नव्हतं पहिल्यांदा. तुम्ही त्यांना काय मेसेज देतात की असं दिशाभूल का करता? नाही, करू नका असं थोडक्यात. कारण का सर्वसामान्य घरातली मुलं आहे, त्यांना काही माहीत नसतं. तुम्ही जर असं करत असेल तर ते चुकीचं आहे असं मी मीडियासमोर सांगतोय. ऊसासंबंधी जे राजकारण झालं किंवा जे बोलले ते 4 जणांचा ऊसच नाही गावात गेले 4-5 वर्ष झाले. आणि जे स्टेटमेंट दिलं गेलं आहे की ऊसाचं राजकारण होतं, ऊस नेलं जात नाही, त्या चौकांचा ऊसच नाही. आमच्या गावात काही ऊस कोणाचा राहिला आहे असं आम्हाला आठवतच नाही गेली 10 वर्षात. आणि त्या चौकांच्या तोंडात जे शब्द दिले की ऊसाचं राजकारण चाललं आहे
एकदम चुकीचं आहे. त्यांचा ऊस स्वतः नाहीच कधी लावलेला किंवा नोंदच नाही. हे सगळं ठरवून लिहून सांगून त्यांच्याकडनं वधून घेतलेलं आहे. मग ऊसाच्या बाबतीत जे राजकारणाबाबत जे बोलले नेते ते चुकीचं आहे. आता ठामपणे तुम्ही आबाराजेंच्या पाठीमागे आहात का? पाठीमागं होतो आणि आहेत. त्या मुलांच्याकडनं गैरसमजुतीनं फूस लावून आमिष दाखवून जी काय चूक झालेली आहे ती त्यांना आता समजलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षात नेते हे कुठं किती वेळा किती गावात आलेत हे लोकांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्षांतर आठवण असेल ऊसाची आणि गावाची तर हे चुकीचं आहे. मुलांची कार्यकर्ते तुमचे म्हणले की बाबांच्या विरोधात आम्ही आता इथलं पुढं काम करणार आणि बाबांना फाडणार आणि दीपक पवारला आमदार करणार. तेच ते जे काय झालं त्यांच्या दिलेल्या आमिष आणि फूस ही फार मोठी आता ते त्यांना काय दिलं असेल ते आणि आमिष देऊन ते किती पूर्ण होतं हे गेल्या 5 वर्षात आम्ही बघितलेलं आहे. मागच्या 5 वर्षात आमिष दिलं तर तसंच आता देऊन की होणार नाही मुलांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते त्यांची चूक त्यांना मुलांना कळलेली आहे. ते आता 100% मनापासून शिवेंद्र महाराजांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत. Second.